या एक्सक्लुझिव्ह बातमीनंतर आता आपण बघूयात राज्यभरात आरटीई शुल्काच्या प्रतिपूर्तीचे तब्बल 2400 कोटी रुपये थकीत आहेत। त्यामुळे यंदाच्या आरटीई ॲडमिशनसाठीचं पूर्ण शुल्क शाळा विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणार आहे। तसा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने घेतला आहे। शुल्क आगाऊ स्वरूपात घेण्याच्या असोसिएशनच्या निर्णयाने पालकांना शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागणार आहे। त्यामुळे आरटीईच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जातोय। सरकारकडून प्रतिपूर्ती वेळेवर मिळत नसल्यानं संस्था चालवणं अवघड असल्याचं संस्था चालकांचं म्हणणं आहे। दरम्यान सरकार आणि संस्था चालकांच्या या वादात पालक आणि विद्यार्थी भरडले जातात आणि कायद्याच्या तरतुदीचं उल्लंघन होत आहे। राज्यभरात 1 लाखपेक्षा अधिक प्रवेश हे आरटी मधून होतात। मात्र आता संस्था चालकांनी घेतलेल्या भूमिकेने पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहेत। किमान 3 कोटी 4 कोटी 2 कोटी हे 50 लाखाच्या वरच प्रत्येक शाळेची रक्कम जी आहे ती आरटीईचा रिएम्बर्समेंट निधी म्हणून त्या शासनाकडे थकलेली आहे। म्हणून राज्य शासनाला आम्ही आता यावेळेस एक आंदोलनाचा भाग म्हणून इशारा देत आहोत की यावर्षी आमच्याकडे शासनाने जी काही आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन नुसार जे आरटीईच्या माध्यमातून जे मोफत प्रवेश घेणारी मुलं येणार आहेत तर त्यांच्या पालकांना आम्ही विनंती करणार आहोत आणि ती विनंती अशी असणार आहे की सरकार आम्हाला पैसे देत नाहीये, त्यामुळे त्याचं रिएम्बर्समेंट मिळेपर्यंत आपण त्याची फी आम्हाला द्यावी। जनतेने त्या पालकांनी आम्हाला सहकार्य करावं अशीच विनंती आम्ही त्या पालकांना सुद्धा करणार आहोत। मुळात शासनच कायदा मोडत आहे। शासनानंच रिएम्बर्समेंट न करून कायदा मोडलेला आहे। ऍडमिशन दिल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत कमीत कमी आम्हाला रिएम्बर्समेंट केलं पाहिजे असा आरटीईचा कायदा सांगतो। परंतु गेल्या 2016 पासून तर आतापर्यंत कधी 20%, कधी 10%, कधी 5% अशीच रक्कम शाळांना मिळालेली आहे। त्यामुळं या आर्थिक विवंचनेला आम्हाला सामोरं जावं लागलं। लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्हाला 1 रुपया शासनाने मदत केली नाही आणि ही शासनाला आमची शेवटची निर्वाणीचा इशारा आहे की आम्ही आता पालकांकडून पैसे घेणार आहोत। मला वाटतं की तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे। गेल्या काही वर्षांपासूनचं आरटीईचं जे काही प्रतिपूर्ती त्या ठिकाणी करायची आहे, माझ्या माहितीप्रमाणे 1600 की 1800 कोटी रुपये ते देणं थांबलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शासन पातळीवरनं या संदर्भामध्ये पण योग्य तो निर्णय केला जाईल।